अगदी वर्षभर टिकण्यासाठी आपल्याला कैरीचे काप बनवून ठेवायचे आहे, तेही वर्षभर टिकले पाहिजे. त्यासाठी मी कैऱ्या घेतलेल्या आहे, स्वच्छ धुवून साल काढून घेतलेले. अजिबात पाण्याचा हात लावायचा नाही आपल्याला आणि त्याचे असे काप करून घ्यायचे आहे. या पद्धतीने छोटे छोटे असे काप करून घ्यायचे आहे. जास्त छोटेही नाही, जास्त मोठेही नाही. जसे आपण प्रत्येक वेळेस खायला बनवतो त्या पद्धतीने असे काप करून घ्यायचे आहे. आणि जे आतलं कोळीचं असतं ते काढून घेतलं तरी चालेल. या पद्धतीने मी सर्व काप करून घेत आहे. कैरीच्या आतली बी काढून घेते. या पद्धतीने सर्व कैरींची मी अशा पद्धतीने काप करून घेतलेले आहे. जास्त मोठेही नाही, जास्त छोटेही नाही. आता त्यात आपण हळद आणि मीठ घालून घेणार आहोत. 1 चमचा हळद, छोटा चमचा आणि मीठ घालून घेते. एकजीव करून घेणार आहोत मस्त, म्हणजे पूर्ण कैरीच्या खापणला लागलं पाहिजे. छान हळद मीठ लावून घेतलेले. आता त्यात घालणार आहोत लाल तिखट. जितपत आपल्याला तिखट आवडत असेल तेवढं तिखट घालून घेते आणि मस्त असे पुन्हा एकदा एकजीव करून घेते. सर्व कैरीला आपण हळद मीठ आणि मिरची लावून घेतलेली. आता मस्त पसरून आपण वाळत घालून घेणार आहोत. एका ताटामध्ये घेऊन मी पसरून घेत आहे. सर्व कैरीचे काप आपण या पद्धतीने पसरून घेतलेले एका ताट. आता छान आपण वाळत घालून घेणार आहोत. 2-3 दिवस आपल्याला वाळायला लागणार आहे. कैरीचे काप थोडेसे मोठे असल्यामुळे. आणि याच पद्धतीने एकोरेक ठेवायचे नाही, म्हणजे वाळणार नाही. आपण पाणीचा हात अजिबात लावलेला नाही. मीठ हळद लावलं त्यालाच पाणी सुटतं. आता छान वाळत घालून घेऊया. बघत असाल 3 दिवस मस्त आपण कैरीचे काप असे वाळवून घेतलेले आहे. छान वाळलेले आहे, कडकडीत असे झालेले आहे. वरून जरी कडक असले तरी खाताना मस्त असे लागतात खायला. खूप छान असे लागतात. आपण लाल तिखट, मीठ आणि हळद लावून ठेवलेले आहे. वर्षभर आरामशीर टिकतात. आणि जेव्हा आपल्याला खाऊशी वाटतं, जेव्हा कैरी खाऊशी वाटते, कैरी आपल्याला वर्ष भेटत नाही, त्यासाठी असे करून ठेवलं ना, जेव्हा मन होईल तेव्हा खायला मस्त. आणि अर्ध माझं सुकता सुकता अर्धे खावणी झालेले आहे. मला खूप आवडतात. तर मस्त असे आपले कैरीचे काप सुकलेले आहे. वर्षभर स्टोअर करण्यासाठी मस्त झालेले आहे. काचेच्या बरणीमध्ये आपण मस्त स्टोअर करू शकतो. जेव्हा आपण तिखट डाळ बनवतो त्यामध्ये एक पीस जर टाकलं ना, खूप छान टेस्ट येते. नक्की ट्राय करून बघा ह्या उन्हाळ्यामध्ये. आणि आपली आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स मध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.